मॅचला विरोध केला नाही। आज आपण पाहिलं असेल की त्या सामन्याचं मानधन पाकिस्तान खेळाडूंनी तिकडल्या एका प्रमुख दहशतवाद्याच्या संस्थेला संघटनेला दिलं आहे, त्या मसूद अझहरला दिलं आहे। आपण पाहिलं असेल या गोष्टींना विरोध करण्याची हिंमत नाही यांच्यामध्ये। ही जी दंगली घडवत आहेत आत्ता महाराष्ट्रात अहिल्यानगरसह सर्वत्र, हे भंपक आणि बोगस हिंदुत्ववादी आहेत, ते ढोंगी लोक आहेत। अनेक गोष्टी चर्चेतून सुटू शकतात, पण प्रशासनाला सुद्धा आदेश आहेत की तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे निर्णय घ्या, प्रश्न सोडवू नका। पोलिसांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे लॉ अँड ऑर्डरसाठी योग्य नाही। एक म्हणजे खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबाबत काँग्रेस विरोधामध्ये मुंबईत गुन्हा दाखल झाला। तर दुसरा प्रकार म्हणजे केरळमध्ये टीव्ही शो दरम्यान भाजपच्या नेत्याने राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू अशी खुलेआम धमकी दिली। काय केलं भारतीय जनता पक्षाने कारवाई किंवा त्या संदर्भात देशाचे गृहमंत्री, देशाचे पंतप्रधान यांनी काय कारवाई केली? सोनम वांगचुकनं त्याच्या न्याय हक्कासाठी उपोषण आणि काही वक्तव्य करता त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली। पण लोकसभेचे विरोधी पक्षनेते जे या देशातले प्रमुख नेते आहेत राहुल गांधी, त्यांना जाहीरपणे टी व्ही कार्यक्रमात गोळी घालण्याची भाषा एक नेता करतो त्यांचा भाजपचा, आणि त्याच्यावरती अद्याप भारतीय जनता पक्षाकडून साधं वक्तव्य नाही, निषेध नाही। याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये खून व्हावे नेत्यांचे, महात्मा गांधीप्रमाणे, इंदिरा गांधीप्रमाणे, राजीव गांधीप्रमाणे, आणि दंगली घडाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा दिसते बनोबन। राहुल गांधीच्या छातीवर गोळी मारण्याची भाषा तुमच्या पक्षाचा एक प्रमुख पदाधिकारी केरळमध्ये करतो आहे, याच्यावरती गृहमंत्र्यांनी त्यांचं भाष्य आणि वक्तव्य करायला नको? ते विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेतले, ते लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेतले। हा काय प्रकार चालला या देशामध्ये? दसरा मेळावा, शिंदेचा दसरा मेळावा सुद्धा आझाद मैदान, ते म्हणतात की चिखल असू द्यात, पाऊस असू द्यात। असं आहे की शिंदेचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितला, त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे, गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे, आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे। आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले, त्याच्यामुळे ते निशाणे पाकिस्तान आहेत, तर त्यांना बोलवावं, ते कुठेही सामना घेऊ पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे बरं का, बाकी सगळं बोगस आहे, ते सडकधान्य आहे बाकी सगळं। ते त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे, सुरत, अहमदाबाद, बडोदा इथे घ्यावा नाही त्यांनी, काहीच हरकत नाही। इथे कशाला ढोंग करताय तुम्ही मेळाव्या? तुम्ही कोण आहात? आता मी चित्र पाहत होतो, काही भगवी शाल वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकरेंसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे, असे वगैरे। आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचा लोकांना, मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचं बाकी आहे। आपल्या दसरा मेळाव्याला ज्या पद्धतीने अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार, कारण चर्चा अशी आहे की राज ठाकरे सुद्धा आपल्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर दिसू शकतात। चर्चा आहे ना, चांगली चर्चा आहे, यात व्यथित व्हावं असं काही नाही ना। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत, दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तर तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू। आमचा काय संघाचा दसरा मेळावा नाही आहे ना की कमलताई गवईंचं नाव टाकून त्यांना बोलवलं, मग ह्यांना बोलवलं, मग काँग्रेसवाल्यांना बोलवलं, मग त्यांना बोलवलं। एक परंपरा आहे दसरा मेळाव्याला, त्या परंपरेचं पूर्ण पालन केलं जाईल। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कधीही खंडित होत नाही, ती परंपरा व्यासपीठावरची सुद्धा असते आणि त्या योजनेची सुद्धा असते। पूरग्रस्तांना आपण पाहतोय की मंदिर असो किंवा धार्मिक स्थळ असो हिंदुत्व
यांनी अनेक मोठ्या प्रमाणावरती मदत केल्याचं आपण पाहतोय. मात्र दुसरीकडे असा सवाल उपस्थित केला जातोय की मुस्लिम धर्माच्या धार्मिक स्थळांकडनं किंवा संस्थांकडनं मदत केली हा जाते. प्रश्न येऊ शकत नाही. हे काम सरकारचं आहे. मदत करणं हे काम सरकारचंच आहे. हा जो प्रश्न आहे हे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्षाचे टगे असा प्रश्न विचारू शकतात. पण अनेक ठिकाणी पुरात सापडलेल्या लोकांना मुस्लिम तरुणांनी कसं वाचवलं हे छायाचित्र तुम्हीच दिलेले आहे. परभणीमध्ये एका पुजाऱ्याला मंदिरात पाणी शिरल्यावर 2 मुस्लिम तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचवला आणि त्यांना घेऊन गेले पुढे. अशी अनेक प्रसंग घडलेले आहेत. पण सरकारला या पूरग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे फडणवीस सरकारची आहे. राऊतसाहेब लाडकी बहीण योजना जेव्हा लॉन्च झाली तेव्हा सरसकट त्यांच्या खात्यांमध्ये पैसे वजा करण्यात आलेले शासनातर्फे, परंतु आता पूरग्रस्त जे आहेत शेतकरी त्यांच्या बँकांची पडताळणी झाल्यानंतरच मदत देण्याचे आम्ही जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा अनेक गावात महिलांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्हाला गेल्या 3 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही. अनेक वृद्ध महिला आहे त्याच्यामध्ये. आणि आता आम्हाला सरकारचे पैसेही नकोत, आम्हाला मदत द्या पुराची. चलिए कुछ है आपका तो छोड़ दीजिए.